आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज धाराशिव जिल्ह्यातून येत आहे। धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेनं राष्ट्रीय महामार्गावर ट्रक लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केलाय। या टोळीनं अकोला, सोलापूर, धाराशिवसह अनेक ठिकाणी ट्रक लुटीच्या घटना घडवल्या होत्या। धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या टोळीतील 2 आरोपींना अटक करून ट्रक लुटीतील महत्त्वाचं वाहन आणि चोरीचा माल जप्त केला आहे। ही महत्त्वपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रीमा खोत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून संपूर्ण टोळीचा तपास सध्या सुरू आहे। धाराशिव पोलिसांना मिळालेले हे मोठे यश मानले जात आहे। 16-17 ऑक्टोबरची रात्री मुरुम पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये NH65 वरती एक दरोडेचा प्रकार आमच्या जिल्ह्याची हद्दीमध्ये घडला होता। त्यामध्ये सोलापूरकडे जाणारी एक गाडी ज्यामध्ये डॉक्टर्स होते, त्यांना रात्री जॅकचा वापर करून त्याची गाडी थांबवली होती आणि त्यानंतर त्या लोकांना थोडी मारहाण करून त्याच्याकडून जे सोन्याची चेन आहे ते घेऊन ते आरोपी गेले होते। त्यानंतर आम्ही गुन्हा दाखल केला आणि फिर्यादीप्रमाणे 7 ते 8 लोक त्यामध्ये इन्वॉल्ड होते। त्यानंतर तांत्रिक तपास करून आणि ह्यूमन इंटेलिजन्स काढून अशी माहिती पडली की एक गाडी आम्ही डिटेक्ट केली की ते गाडीचा वापर त्यामध्ये केला होता। आज आमची टीमनी तिथे ते गाडी आणि 2 आरोपी आणि सोबतच एक ट्रक जे ते गुन्हा करताना वापरताय त्यांना अटक केलेलं आहे आणि त्याच्याकडून ते गाडी हस्तगत केलेली आहे। प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, धाराशिव।